लाडकी बहीण योजना आनंदाचा निर्णय, सर्व राज्यभरातील महिला खुश, पुन्हा एकदा मोठे पैशाचे वितरण। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्याकडून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता नवीन वर्षासाठी पाहायला मिळत आहे। त्यातले त्यात 3 नवीन नियम देखील पाहायला मिळत आहेत। जर तुम्ही ते पूर्ण केले तरच 2025 मधील तुम्हाला हप्त्यांचा लाभ होईल। तुम्हाला काय करायचे आहे ते देखील कळेल व आता मोठी रक्कम वाटप होणार आहे। काही महिलांना तब्बल 3000 रुपये मिळणार आहेत। पहिला टप्पा 15 जिल्हे आहेत, वितरण सुरू पाहायला मिळत आहे। पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। नवीन वर्षाची भेटच म्हणावं लागेल, कारण की आता मोठी रक्कम ही देणे सुरू केलेले असून महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। आता सध्या जर पाहायला गेलं तर बऱ्याच महिलांनी कळवलेलं आहे एवढी रक्कम आली तेवढी रक्कम आली व अजून येत असल्याची माहिती देखील कळत चाललेली आहे। आता तुम्हाला दुसऱ्यांदा एकदा रक्कम मिळणार आहे। 1500 आले असतील तर अजून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता काय निर्णय आहे ते देखील पाहणार आहोत। नवीन वर्षात कोणाला आता लाभ भेटत आहे, नवीन वर्षाचं गिफ्ट कोणाला मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत। पहिला टप्पा 15 जिल्ह्यांचा पाहायला मिळत आहे। 15 जिल्ह्यात वाटप होणार आहे। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं देखील नाव असू शकतं, तुमचा जिल्हा देखील तुम्हाला पाहायला मिळेल। त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे ते देखील कमेंट करून कळवा व पैसे किती रुपये आलेले आहेत ते देखील कमेंट करून कळवा। आणि आता तुम्हाला जर पाहिजे असेल 2025 मध्ये किती महिलांना किती रुपये भेटणार आहेत, आता 1 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान 3000 रुपये येणार, काही महिलांना 4000 रुपये येणार की नाही ते देखील अपडेट पाहायला मिळेल। अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब देखील करू शकता। सबस्क्राइब केलं काय होतं, 2025 आता हे नवीन वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये नवीन बदल देखील होऊ शकतात, त्याबाबतचे अपडेट लाडक्या बहिणीच्या या चॅनलवरती सर्वात आधी आपण देणे सुरू आजपासून करत आहोत। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत, अजून सबस्क्राइब केलेलं नाही, खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये सबस्क्राइब बटन दिसेल, त्यावरती क्लिक करून सबस्क्राइब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचे आहे। तर चला पाहूयात आता खुश खबर। पाहू शकता आजच आता थोड्या वेळापूर्वीच काही ठिकाणी खात्यात पैसे जमा झालेले आहेत। 15 जिल्ह्याचा पहिला टप्पा पुढील पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाची गिफ्ट सध्या जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच जणांनी कळवलेलं आहे। पाहू शकता अहिल्यादेवीनगर या ठिकाणाहून कमेंट आलेली आहे। यांनी चॅनलला सबस्क्राइब करून काय कमेंट केलेली आहे पाहू शकता। 1500 रुपये अहिल्यानगर या ठिकाणी आले। पाहू शकता 1500 आले व यापूर्वी त्यांच्या खात्यावरती 7500 रुपये जमा झालेले आहेत। प्लस आता 1500 रुपये जर पाहायला गेलं तर या महिलांच्या खात्यात 9000पेक्षा अधिकची रक्कम आता जमा होत चाललेली आहे। सध्या स्थितीला चांगला मोठा दिलासा जे आहे ते या ठिकाणी मिळत असल्याचीच माहिती म्हणावं लागेल। तब्बल 9000 रुपयांपर्यंतची रक्कम ही आता मिळालेली आहे। म्हणजे पाहू शकता 9000 रुपयांपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत। आता पुढे पाहू शकता अहिल्यादेवीनगर आता लवकरच या ठिकाणी देखील टप्प्यामध्ये वाटप होणार आहे। टप्प्याटप्प्याने 3000 रुपयांचे वाटप सुरू झालेले आहे। कोणाला 3000 रुपये मिळत आहेत ते आपण पाहणार आहोत। काहींना 1500 येऊन पुन्हा 1500 आलेले आहेत, म्हणजे 3000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होत चाललेली आहे। त्यासाठी एक काम देखील करावं लागणार असल्याची अपडेट आलेली आहे। नवीन नियम आता ते देखील आपण पाहूयात। तसेच पुढे पाहू शकता 1500 रुपये आले असल्याची माहिती दुसरे देखील कमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे। यांनी चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट केलेली होती। आता लवकरच यांना देखील चांगला लाभ मिळालेला असून यांच्या खात्यावरती 9000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झालेली आहे। त्यामुळे चांगला दिलासा मिळालेला आहे। तब्बल 9000 रुपये। आता लक्ष देऊन व्हिडिओ ऐका, कारण की इथून पुढे खरी महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत। सध्या जर पाहायला गेलं तर आता जे आहे ते 3000 रुपये आले असल्याची माहिती कळवलेली आहे। यांचे नाव विजय यशवंते यांनी कळवलेलं आहे 3000 रुपये आले। जालना जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांचे वाटप सुरू पाहायला मिळत आहे। यांच्या खात्यावरती 3000 रुपये आलेले आहेत। नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट हे आता वाटप सुरू झालेले आहे। जालना जिल्ह्यातील जर तुम्ही असाल तर 3ऱ्या क्रमांकामध्ये यादीतील जालना जिल्हा या ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे। नवीन वर्षाची मोठी भेटच म्हणावं लागेल। तसेच पुढे पाहू शकता आता 4500 रुपये मिळाले असल्याची माहिती देखील कळवलेली आहे। 4500 रुपये काहींना मिळालेले आहेत, म्हणजे मागच्या वेळेस ज्यांना कमी रक्कम मिळाली त्यांना देखील आता रक्कम मिळत चाललेली आहे। तसेच आता जर पाहायला गेलं तर आता तब्बल 3000 रुपयांचे वाटप हे सरसकट पाहायला मिळणार का व कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, 15 जिल्ह्यात वाटप होणार की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वाटप होणार ते देखील पुढे पाहणार आहोत। बरेच जिल्हे अपडेट होत चाललेले आहेत। बऱ्याच ठिकाणी एकदम फास्ट असं वाटप देखील सुरू झालेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा देखील आता पाहणार आहोत।
आहोत। पहिल्या क्रमांकावरती जिल्हा यादीमध्ये आहे नंदुरबारसाठी आता वाटप होणार आहे। नंदुरबार जिल्हा असेल, या ठिकाणी चांगली रक्कम देखील वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे। बऱ्याच ठिकाणी 1500 आले, आता 3000 रुपयांचे देखील वाटप सुरू पाहायला मिळत आहे। किती? 3000 रुपये। आता या 3000 रुपयांचा देखील लाभ मिळत चाललेला आहे। मोठी खुशखबरच म्हणावं लागेल। तसेच आता तिसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे तो म्हणजे वाटप होणार आहे पुणे। पुणे या ठिकाणी देखील आता जास्त वाटप करण्यात येणार आहे। पुणे जिल्हा, तुमच्या पुणे जिल्ह्यातील कोणी असेल तर कमेंट करून कळवा किती रुपये खात्यात आले। पुणे या ठिकाणी देखील नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट आहे। त्यातले त्यात नवीन वर्षासाठी आता 2 नियम देखील पाहायला मिळणार आहेत। नाहीतर तुम्ही हे पूर्ण नाही केले तर तुम्ही 2025 मधील हप्त्यांपासून वंचित देखील राहू शकतात। ते काय आहेत पाहायला मिळणार आहेत। पुणे जिल्ह्यात देखील पैसे आलेलेच पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर बीड जिल्हा या ठिकाणी देखील वाटप होणार आहे। 5व्या क्रमांकावरती जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा आहे। बीड जिल्ह्यात देखील आता वाटप होणार आहे। नवीन वर्षाचे 3000 रुपये वाटप होणार आहेत व 1500 रुपये देखील आता पुन्हा काहींना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। बीड जिल्हा यामध्ये आपल्याला दिसून येत आहे। तसेच पुढे पाहायला गेलं तर बहुतांश ठिकाणी जे आहे ते आता 3000 रुपये देखील पाहायला मिळत आहेत। सध्या स्थितीला आता बऱ्याच ठिकाणी 4000 रुपयांपर्यंत पैसे आलेले असून सर्व रक्कम मिळून 9000 रुपयांपर्यंत खात्यात पोहोचलेली आहे। 9000 रुपये खात्यात आलेले आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता पुढील कमेंट देखील आलेले आहे ते देखील पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे ते आपण पाहणार आहोत, कारण की व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुमचे 2 फायदे देखील होणार आहेत। पुढे एकदम महत्त्वाची बातमी आहे। स्वतः फडणवीस जी काय म्हटलेले आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यातले त्यात आता मोठा निर्णय आहे। पुढे पाहू शकता आता जिल्हा पाहायला गेलं तर 4थ्या 5व्या क्रमांकाचे जिल्हे पाहिले। 6व्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे नाशिक आहे। नाशिक या ठिकाणी देखील आता वाटप पाहायला मिळणार आहे। नाशिक या ठिकाणी मोठी रक्कम आपल्याला पाहायला मिळणार आहे। 3000 रुपयांसोबत 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपये तर मिळणारच, त्यासोबत काहींना 3000 रुपये पाहायला मिळत आहेत। ही मोठी रक्कमच म्हणावं लागेल, कारण की 3000 रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे। आता 15 जिल्हे पाहत आहोत, त्यातील 6 जिल्हे आपण पाहिलेले आहेत। आता पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर नागपूर जिल्हा हा विदर्भातील जिल्हा आहे। या ठिकाणी नवीन वर्षात दिलासा मिळणार असून नवीन वर्षात देखील वाटप होणार आहे। या ठिकाणी नागपूरला 1500 रुपयांपर्यंत देखील वाटप होऊ शकते। मोठी खुशखबर आहे। तसेच आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेलं तर वर्धा जिल्हा आहे। वर्धा हा छोटासा जिल्हा आहे, यामुळे या ठिकाणी वाटपास गती पाहायला मिळू शकते। वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी चांगली रक्कम जमा करण्यात येऊ शकते। वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर 1500 रुपयांसोबत 3000 रुपये देखील जमा होत चाललेले आहेत। आता 3000 रुपये कोणाला मिळत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। कोण पात्र आहे व त्यासाठी काय करावे लागणार ते देखील आपण पाहणार आहोत। आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे जालना जिल्ह्याच्या भागातीलच आहे, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर या ठिकाणी मोठी रक्कम पाहायला मिळत आहे। या ठिकाणी 1500 रुपयांचे वाटप झालेले आपल्याला दिसून आले। तसेच आता या ठिकाणचा जर विचार केला तर या ठिकाणी 3000 रुपये देखील बऱ्याच ठिकाणी येत चालले असल्याची माहिती देखील सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे। यामुळे चांगलाच दिलासा मिळत आहे। आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील पाहणार आहोत। त्यापूर्वी कमेंट आलेली आहे। चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब केलेलं होतं त्यांना सविस्तर अपडेट मिळाली। त्याप्रकारे त्यांनी जे आहे ते जे काही नियम असतील ते पूर्ण देखील केलेले आहेत व त्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणे सुरू झालेले आहे। फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचे आहे। पुढे पाहू शकता आता अजून एक कमेंट आहे, 1500 रुपये आले असल्याची माहिती मिळत आहे। धन्यवाद साहेब, 1500 रुपये आले। बऱ्याच ठिकाणी ही मराठवाड्यातील कमेंट आहे। मराठवाड्यात देखील मोठ्या वेगाने वाटप सुरू असल्याची माहिती देखील मिळत आहे। अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करू शकता। कमेंट करून तुमचा जिल्हा कळवणे गरजेचे आहे बघा। तसेच आता पुढे पाहू शकता येस्टरडे आय गॉट 1500 रुपये या ठिकाणी आले। यवतमाळ जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे। 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे यवतमाळ। या ठिकाणी 1500 रुपयांसोबत या ठिकाणी 3000 रुपये देखील पाहायला मिळणार आहेत। आता सध्या स्थितीला असा प्रश्न असेल की 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत, सरसकट मिळणार की काही निवडक जणांना मिळणार। आता जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस बऱ्याच जणांच्या खात्यात 7500 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली। त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर काहींच्या खात्यात फक्त 4500 रुपयांपर्यंत आलेले होते, म्हणजे कमी रक्कम आलेली होती। काहींना 3000च आलेले होते। तर अशांना जे आहे ती कमी रक्कम आली असल्यामुळे त्यांना 1500 रुपयांसोबत 1500 तर आलेच, मात्र त्यासोबत
तब्बल 3,000 रुपयांची देखील वाटप पाहायला मिळालेले आहे। यामुळे चांगला दिलासा मिळत चाललेला आहे व 3,000 रुपयांची वाटप जे आता जिल्हे सांगितले त्या ठिकाणी आहे व असे बरेच जिल्हे आहेत। बीड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच बीड सोबत धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अशा प्रकारचे वाटप दिसून येत चाललेले आहे। अजून वाटपाची गतीही वाढणार असून बऱ्याच महिलांना लाभ होणार आहे। सध्याचा जर विचार केला तर आता यामुळे चांगला दिलासा देखील मिळू शकतो। धाराशिव असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, धुळेचा भाग असेल, धुळे आता 13 क्रमांकावर धुळे जिल्हा आहे। या ठिकाणी वाटप होणार आहे। नवीन वर्षात चांगला दिलासा मिळणार आहे। त्याबाबतचा अजून एक व्हिडिओ पुढच्या काही तासात येणार आहे। काय अटी आहेत, काय शर्ती आहेत ते देखील पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागणार आहे व चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवावा लागणार आहे। धन्यवाद।